हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कशा आहात? बरे आहात ना? 10वीचा पेपर संपला. 10वीचं जवळजवळ पहिले 10 मार्क, नंतर 20, नंतर 10, 8 लेटर रायटिंग जसंच्या तसं दिलं होतं मित्र. आणि जवळजवळ बहुतांश विद्यार्थी खुश आहेत. कॉमेंट केल्या त्यांनी, थँक्यू सर, थँक्यू. आता या ठिकाणी आपल्याला 11वीचं इंग्लिश, 8वीचं आणि 9वी हे इंग्लिश आपण जवळजवळ एप्रिल पर्यंत घेणार आहोत, नाही का? कारण तुमच्या परीक्षा सुरू होणार आहे. काहींच्या झाल्यात, परंतु काहींच्या आहेत. तर कॉमर्सला पण इंग्लिश आहे, ते पण मी बघितलंय. लेटर रायटिंगसाठी मित्र हो, पहिला उजव्या बाजूला ॲड्रेस होता आणि त्याच्या खाली सेंडरला पण ॲड्रेस होता. पण आता प्रत्यक्षात पोस्टामध्ये आपण गेलो तर फ्रॉम आणि टू. फ्रॉम म्हणजे ज्याच्याकडनं पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस, आणि टू म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस. मग आता इकडे आपल्याला डाव्या बाजूकडेच ॲड्रेस, वरचा पण आपला ॲड्रेस 4 ओळी द्यायला पाहिजे, आणि खाली ज्याला सेंड करायचा आहे ना तो ॲड्रेस, म्हणजे त्यांनी दिलेला ॲड्रेस असतो तो ॲड्रेस. आणि टू टू द काय असेल ते, फ्रेंड, फादर, मदर, अंकल, आंटी, मॅनेजर, आहे की नाही, हेडमास्टर, प्रिन्सिपॉल, म्हणजे टू द प्रिन्सिपॉल. आणि मग शाळेचं नाव छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण, नाही का? सिद्धविनायक स्कूल पुणे, सिद्धविनायक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जाधववाडी पुणे, चिखली, सेंट मेरी स्कूल शिवाजीनगर, मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, असे वेगवेगळे ॲड्रेस असतात मित्र. आणि मग त्याच्यातला जो सारांश मध्यभागी गाभा जो असतो तो विद्यार्थ्यांना शक्यतो जमत नाही. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, इवन 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड. मग प्रत्यक्षात पहिलं जे सेंटेन्स असतं तर ते काय असतं, त्यानुसार म्हणजे आपल्याला कशासाठी पत्र लिहायचं आहे, मित्राला लिहायचं आहे का काय? मग मित्राला लिहायचं माय डिअर फ्रेंड, आहे की नाही, डिअर फादर, मदर. पण डिअर मॅनेजर नाही म्हणायचं, रिस्पेक्टेड सर. रिस्पेक्टेड सर. टू द मॅनेजर आहे ना, टू द मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र. मग ब्रँच कोणती असेल? ब्रँच असेल तुमची हिंजवडी असेल, भोसरी असेल, इंद्रायणी नगर असेल, किंवा शिवाजीनगर. अशा प्रकारे बँक ऑफ महाराष्ट्रात ब्रँच असेल. रिस्पेक्टेड सर, हॅव्हिंग कम टू नो दॅट, असे स्पेसिफिक वाक्य असतात. माय अकाउंट इन युअर बँक, माझा अकाउंट तुमच्या बँकेमध्ये आहे. मग काय करायचे? टू ट्रान्सफर धिस अकाउंट, नंबर लिहायचा, नाव लिहायचं, टू द भोसरी, किंवा टू द चिखली, किंवा टू द मुळशी, किंवा टू द नारायणगाव, टू द नाशिक, असं द्यायचं ॲड्रेस. मग तो जो मायना आहे, मजकूर आहे, तो व्यवस्थित लिहायचा. नंतर प्लीज ट्रान्सफर दिस अकाउंट अमुक अमुक तमुक, नाव लिहायचं, डेट लिहायचं, आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल, बरोबर की नाही? मग वडिलांना लिहायचं असेल, डिअर फादर, आय कम टू नो दॅट माय ट्रिप विल बी अरेंज्ड. आवर स्कूल टीचर कुठे अरेंज केली? महाबलेश्वर. इट इज अ हिस्टॉलॉजिकल प्लेस. देर आर सो मेनी पॉईंट्स, आय विल एन्जॉय देअर, आहे की नाही? साधे साधे वाक्य करायचे, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला गुण मिळतील. देर आर मेनी पॉईंट्स, हनुमान पॉईंट्स, आहे का नाही, लेक पॉईंट्स, इको पॉईंट्स, आय विल बी एन्जॉय देअर, आहे का नाही, मेनी फ्रेंड्स,
देर आर मेनी फ्रेंड्स, नाही का, विल गो फॉर द पिकनिक. असं छोटे छोटे वाक्य करून लिहायचे. त्याच्यासाठी इम्पॉर्टन्स फॉर द लेटरसाठी दिलाय. ॲड्रेस आता तुम्हाला सांगितलं आहे. आणि हे लेटर बघा, आय रिसिव्ड युअर लेटर. मी तुमचं पत्र मिळालं. रिसिव्ह म्हणजे मिळणे, आहे की नाही. आय रिसिव्ड, माझा फोन रिसिव्ह करत नाही म्हणजे माझा फोन घेऊ शकत नाही. यू कॉल मी, मला कॉल कर, मला फोन कर. आय रिसिव्ड युअर लेटर. आय एम व्हेरी हॅपी टू रीड इट. आय एम व्हेरी ग्लॅड टू रीड इट. आय एम व्हेरी एन्जॉय टू रीड इट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. आय एम व्हेरी हॅपी टू रीड इट, मी खूप आनंदात. आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा अभिमान आहे. आय स्टडी व्हेरी हार्ड, मी खूप अभ्यास करतोय. एनिवे, ठीक आहे. माय स्टडी इज गोइंग वेल, आणि माझा अभ्यास हा चांगला चालू आहे. आय एम वर्किंग हार्ड, डोंट वरी, मी खूप आता सध्या काम करतोय, काळजी करू नको. आय एम रायटिंग दिस लेटर टू टेक युअर परमिशन. आता परमिशन कोणाची घेते? मदरची असेल, मोठ्या भावाची असेल, फादरची असेल, अंकलची असेल, आहे की नाही. आय एम रायटिंग दिस लेटर टू टेक युअर परमिशन. माय डिअर मदर, आईची घेतोय. माय डिअर मदर, माय स्कूल हॅज अरेंज्ड ए ट्रिप टू गोवा. आणि मग माय स्कूल हॅज अरेंज्ड, माझ्या शाळेने गोव्यासाठी एक ट्रिप ठरवलेली आहे, अरेंज. यू नो दिस इज द फेमस पॉइंट, आणि हे प्रसिद्ध ठिकाण आहे. मेनी इम्पॉर्टंट प्लेसेस आर देअर, आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक ठिकाणं आहे. वी कॅन एन्जॉय, टेम्पल्स आहे, नाही का, सीशोर्स आहे. वी कॅन एन्जॉय हॉर्स रायडिंग अँड बोटिंग सुद्धा एन्जॉय करणार आहे. प्लीज गिव्ह मी परमिशन टू जॉईन द ट्रिप. प्लीज गिव्ह मी दिस परमिशन टू जॉईन द ट्रिप. मला ह्या ट्रिपमध्ये जाण्यासाठी कृपया काय करा, परवानगी द्या, मान्यता द्या, नाही का. अशा प्रकारे हा मजकूर तुम्हाला ते 2, वरती 1, 3, खाली 1 अर्धा 4-5 मार्क ओके होऊन जातात. म्हणजे जसं लेटर असेल तशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. 9वी 11वी आणि 8वीचे 7वीचे सगळे. आता इथं थोडंसं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं दिलेलं आहे. x² - 5x + 6. आता या ठिकाणी छेत्री करायची आहे. -5 हे बेरीज आली पाहिजे. मग -3 आणि -2 -5 झाले, -5, आणि वजाचा गुणाकार +6 झाला बघा. मग आता हे जसेच्या तसे आपण खाली घ्यायचे. x² - 3x - 2x + 6 = 0. दोघांच्या जोड्या लावायच्या आणि कॉमन x निघाला. x - 3 - 2 इथं कॉमन, जसा पहिला कंस येईल तोच x - 3. म्हणजे x - 3 = 0 किंवा x - 2 = 0, x = 3 किंवा x = 2. 2 मार्काचे 9वीला आहे. 10वीचा पेपर आहे, पण 10वीला सुद्धा आहे. आता कळलं की नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, b, c? द व्हॅल्यू ऑफ a = 1, व्हॅल्यू ऑफ b = -5 and the value of c = 6. म्हणजे a ची किंमत 1, b ची किंमत -5, c ची किंमत 6. 1 मार्क. हे 2 मार्क क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्यासाठी. आणि सायमल्टेनियस तर आपण सोडवतो. ओके, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. सगळे पास होऊ द्या, चांगल्या मार्क मिळू द्या. ओके, थँक्यू.